एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। ड्रेनेज लाईन कामामुळे पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल। किसन जाधव। प्रभाग क्रमांक 22 येथील धोंडीबा वस्ती येथे ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ। सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधील धोंडीबा वस्ती येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन 2024-25 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून 24,75,109 रुपये खर्चून नवीन ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ करण्यात आले। प्रभाग क्रमांक 22 मधील विकास कामाचा एक भाग म्हणून धोंडीबा वस्ती येथील नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात येत आहे। या कामामुळे या भागातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची ड्रेनेजची समस्या दूर होणार आहे। या ड्रेनेज लाईन कामामुळे पावसाळ्यात साचणारा पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल। दरम्यान या ड्रेनेज लाईन शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन होऊन या कामाचे शुभारंभ करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, दशरथ जाधव, समीर उर्फ सिकंदर शेख, राजू ब्रदर जाधव, श्याम जाधव, ताज ग्रुपचे मोहम्मद बिल्डर शेख, युसुफ शेख, शंकर लोखंडे, बादशाह शेख, आलम शेख, पांडू दोडमणी, सोहेल जवळगे, मल्लू साखरे, अब्दुल शेख, लक्ष्मीकांत चलवादी, धर्मा फुलारी, अंबादास महेंद्रकीकर, अंकुश गायकवाड, धर्मा गायकवाड, आशिष गायकवाड, अमोल शेख, अनिल राठोड, डेव्हिड काळे, अंकुश गायकवाड, गंगूताई साखरे, फुलगम्मा साखरे, नीलाताई चलवादे, प्रिया गायकवाड, किरण गायकवाड, श्वेता गायकवाड, नसीमा शेख, लक्ष्मीबाई कट्टीमणी, शीला नडगिरी, निकिता जाधव, विमल जाधव, सिद्धवार तळभंडारे, अनिता भोई, रंजना चलवादी यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 22चा सर्वांगीण विकास झाल्याचे यावेळी येथील स्थानिक नागरिक आणि महिलांनी आपले मनोगत व्यक्त करत किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे या नवीन ड्रेनेज लाईन कामाच्या शुभारंभ प्रसंगी आभार मानले। दोघं मिळून एवढं वर्ष आपलं 15 वर्ष झालं यांनी लक्ष देतात आणि सध्या आता चेंबरचा प्रश्न आता उद्घाटन करून मिटवलेला आहे। तरी आम्ही सगळे मिळून यांना सपोर्ट देणार आहे आणि नेहमीप्रमाणे आम्हाला सपोर्ट देतात। त्याच्या पुढे बी आम्ही त्यांना सपोर्ट देतो। सगळं घाण पुण्याचं लेकरं बाळ आजारी पडायचं करायचं त्याच्यामध्ये आज येऊन त्यांनी दोघं जण नागेशांना किसन अण्णा दोघं मिळून ही निर्णय घेतलेली पाईपलाईन घालून सगळ्याच व्यवस्था करणार आहे। गेली अनेक वर्ष झाला या भागामध्ये मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड असतील, आम्हा दोघांनाही सातत्यानं आमचे मामा अंकुश मामा गायकवाड असतील, पांडू दोडमणी असतील, सिकंदरबाई शेख असतील, बाकीच्या आमच्या सगळ्या माता भगिनी असतील, सातत्यानं इथल्या ड्रेनेजच्या समस्ये संदर्भात आम्हाला अवगत करून देत होते आणि ड्रेनेजच्या समस्येचं आम्ही आमच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या कानावर ठेवून सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करत होतो। परंतु गेली 3 वर्ष झालं महानगरपालिकेवर प्रशासक कामकाज सुरू आहे, नगरसेवक सध्या कुणीही अस्तित्वात नाही आहेत, त्याच्यामुळं कामास थोडासा विलंब झालेला आहे। परंतु ही अडचणीची बाब मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या कानावर ठेवलं आणि त्यांनी तातडीनं आपल्या रामवाडी धोंडीबावतील परिसरासाठी अजितदादा पवार साहेब, खासदार तटकरे साहेब या दोघांनीही कोणताही विलंब न करता 24,75,000 रुपयाच्या रकमेची ड्रेनेज लाईनसाठी मंजुरी या ठिकाणी दिली आणि ते आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी कामाचा शुभारंभ आपण करीत आहोत। मागच्या कालखंडामध्ये या भागातील सर्व ज्येष्ठ तरुण आणि माझ्या सर्व माता भगिनी यांचा सातत्यानं आशीर्वाद माझ्यावर, माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाडवर राहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावं अशी आशा व्यक्त करतो आणि ड्रेनेजचं उत्तम प्रतीचं काम या ठिकाणी होईल अशी आशा व्यक्त करतो। आणि जे काही उर्वरित प्रश्न आहेत, लाईटचा असेल, दिवाबत्तीचा असेल, पाण्याचा असेल, शौचालयाचा प्रश्न असेल, तो देखील प्रश्न आपण अजितदादाच्या माध्यमातून, तटकरे साहेबांच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून निश्चितपणे सोडू असं ग्वाही देतो आणि माझं लांबलेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो। सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो।
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.